मित्रांनो, आता आपण घेणार आहोत सराव संच 1.3. आपण या अगोदर समरूप त्रिकोणांच्या कसोट्या बघितलेल्या आहेत आणि या कसोट्या वापरूनच हा स्वाध्याय आपल्याला पूर्ण करायचा आहे. आता आपला पहिला प्रश्न आहे, आकृती आपल्याला दिसते त्रिकोण ABC, कोण ABC 75 अंशाचा आहे. कोण EDC हा सुद्धा 75 अंशाचा आहे. कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत हे आपल्याला दाखवायचं आहे. आता या दिलेल्या आकृतीमध्ये आपण दोन त्रिकोण आपण विचारात घेणार आहोत. आपल्याला दिसताना दोन त्रिकोण या ठिकाणी दिसतात. पहिला त्रिकोण आहे ABC, हा एक आपल्याला मोठा त्रिकोण दिसतोय आणि त्यातच लहान त्रिकोण आहे DEC किंवा CDE. हे दोन त्रिकोण आपल्या दृष्टीस दिसतात. आता मी या ठिकाणी रीत लिहून घेते. त्रिकोण ABC व त्रिकोण दुसरा आपल्याला दिसलेला त्रिकोण आहे CDE मध्ये. या दोन त्रिकोणांमध्ये आपल्याला दिलेली माहिती आहे. मोठ्या त्रिकोणामध्ये 75 अंशाचा बी कोण ABC 75 अंश, कोण ABC 75 अंशाचा एकरूप आहे तो EDC किंवा CDE, कोण CDE प्रत्येकी 75 एकरूप कोण आहेत कारण त्यांची मापे समान आहेत. अजून एक दुसरी माहिती अशी दिसते आपल्याला आकृतीमध्ये, दोघांमध्ये सारखा शिरोबिंदू आहे म्हणून सारखाच कोण, एकच कोण दोघांमध्ये आहे. सामायिक कोण आहे आणि सामायिक कोण एकरूप असतात. मोठ्या त्रिकोणात C कोण आपण वाचूया ACB, एकरूपतेचे चिन्ह कोण. लहान त्रिकोणाचा कोण आहे DCE आणि याला आपण कारण सांगूया सामायिक कोण. आणि आपण कसोट्या अभ्यासलेल्या आहेत. समरूपतेच्या कसोट्या आपण बघितलेल्या आहेत आणि समरूपतेची कसोटी आहे को कसोटी. दोन कोणांच्या जोड्या एकरूप आहेत आणि म्हणून त्रिकोण ABC समरूप आहे त्रिकोण CDE आणि याला आपण कारण देणार आहोत को समरूपता कसोटी. आता हे दोन त्रिकोण आपण समरूप लिहिताना एक गोष्ट नीट लक्षात घ्यायची आहे की कोणांच्या बरोबर एक संगतीनुसार ते लिहिलं गेलं पाहिजे. तर या ठिकाणी बी कोण एकरूप दिसतोय डी कोणाशी, बी कोण एकरूप दिसतोय डी कोणाशी आणि सी कोण एकरूप दिसतोय सी कोणाशी आणि म्हणून मला इथे नाव बदलावं लागणार आहे. बी कोण एकरूप दिसतोय डी कोणाशी, सी कोण एकरूप दिसतोय सी कोणाशी आणि उर्वरित नाव लिहिलेलं आहे मी ई आणि म्हणून त्रिकोण ABC समरूपता त्रिकोण EDC आणि याचीच ही एकास एक संगती आहे. शिरोबिंदूंची एकास एक संगती आहे ABC एकास एक संगती EDC. यानुसार हे दोन त्रिकोण समरूप होतात. दुसरं उदाहरण आहे, आकृतीचं निरीक्षण करायचे आपल्याला. आकृतीमधील त्रिकोण समरूप आहेत का ते शोधायचं आहे आणि कोणत्या कसोटीनुसार दोन त्रिकोण समरूप आहेत. आपल्याला आकृतीमध्ये तीन बाजू दिसतात एका त्रिकोणाच्या. दुसऱ्या त्रिकोणाच्या तीनही बाजूंची लांबी आपल्याला दिलेली आहे. म्हणजेच आपल्याला बाजू प्रमाणात आहे का हे आपल्याला बघायचंय. तिघही बाजू दिलेल्या आहे म्हणजे बा कसोटीने त्रिकोण समरूप होतात का हे आपण शिकणार आहोत. आणि तुम्ही जर निरीक्षण केलं तर 6च्या निम्मे 3, 10च्या निम्मे 5, 8च्या निम्मे 4 अगदीच निम्म्या पट्टीने काढलेली आकृती आपल्याला या ठिकाणी दिसते. मग आता रीत बघूया आपण. त्रिकोण PQR व त्रिकोण LMN मध्ये तीनही बाजू प्रमाणात आहेत का हे आपण आधी बघून घेऊ. PQ छेदी LM बरोबर 6/3 2 गुणोत्तर. PR छेदी LN 10
5/5 दोनाचे गुणोत्तर QR छेदी MN बरोबर 8/4 आणि उत्तर आलेलं आहे 2/1, 2 आणि 3 वरून निरीक्षण केलं तर तिघही गुणोत्तरे समान येतात आणि म्हणून PQ छेदी LM बरोबर PR छेदी LN बरोबर QR छेदी MN. त्रिकोणाच्या तीनही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीनही बाजूंशी प्रमाणात आहेत आणि म्हणून त्रिकोण PQR समरूपता त्रिकोण LMN आणि आपण याचं कारण लिहिणार आहोत बा 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 समरूपता कसोटी. आणि म्हणून त्रिकोण PQR व त्रिकोण LMN हे समरूप त्रिकोण आहेत. हे त्रिकोण बा 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 कसोटीनुसार समरूप होतात. हे आपलं उत्तर आहे. उदाहरण क्रमांक 3. आकृतीत दाखवल्याप्रमाणे 8 मीटर व 4 मीटर उंचीचे दोन खांब सपाट जमिनीवर उभे आहेत. सूर्यप्रकाशाने या लहान खांबाची सावली 6 मीटर पडते तर त्याच वेळी या मोठ्या खांबाची सावली किती मीटर पडेल असा आपला हा प्रश्न आहे. आता या दोन त्रिकोणांचा आपण विचार करू. PQ लहान खांबाची उंची आहे. त्रिकोण PQR मध्ये PQ ही लहान खांबाची उंची आहे. तर QR ही लहान खांबाची सावली आहे. त्रिकोण ABC मध्ये AB ही मोठ्या खांबाची उंची दाखवलेली आहे. तर BC ही मोठ्या खांबाची सावली आहे. दोघही खांब सपाट जागेवर उभे आहेत आणि या खांबावर एकाच वेळेस सूर्यप्रकाश पडलेला आहे. सूर्यप्रकाशामुळे हे तयार झालेले जे कोन आहेत एकाच वेळेस सूर्यप्रकाश एकाच ठिकाणी आल्यामुळे हे दोन कोन समान असणार आहे. सूर्यप्रकाशामुळे कोन QPR एकरूप कोन BAC हे दोघही कोन सूर्यप्रकाशामुळे एकाच वेळेस खांबावर पडल्यामुळे हे दोघही कोन एकरूप आहेत. आता आपण या दोन त्रिकोणांचा विचार करू. त्रिकोण आहे PQR व त्रिकोण आहे ABC. पहिला मुद्दा हे दोघही 90 अंशामध्ये उभे असलेले खांब आहेत आणि म्हणून प्रत्येकी 90 कोन आपण म्हणूया. PQR एकरूपतेचं चिन्ह कोन ABC प्रत्येकी 90. आणि
दुसरा कोन आहे QPR, एकरूप कोन BAC एक वरून, आणि म्हणून त्रिकोण PQR समरूपतेचे चिन्ह त्रिकोण ABC. आता या कोणांची संगती बरोबर लागली का ते आपण बघून घेऊ. P कोण हा A कोणाशी एकरूप आहे, Q कोण B कोणाशी एकरूप आहे, P कोण A कोणाशी एकरूप, Q कोण B कोणाशी एकरूप. आपली एकास एक संगती बरोबर आहे आणि ही कोको समरूपता कसोटीनुसार त्रिकोण एकरूप. समरूपतेची कोको समरूपता कसोटी. आता हे दोन त्रिकोण समरूप झालेले आहेत आणि दोन त्रिकोण समरूप असतील तर त्याच्या बाजू सुद्धा प्रमाणात असतात आणि म्हणून आता आपण बाजू प्रमाणात घेऊन उर्वरित बाजू काढणार आहोत. त्रिकोण PQR समरूपतेचे चिन्ह त्रिकोण ABC आणि म्हणून PQ छेदी AB बरोबर QR छेदी BC. किमती भरून घेऊ आपण. 4/8 बरोबर 6/BC ची किंमत आपल्याला काढायची आहे आणि या ठिकाणी आपण करणार आहोत तिरकस गुणाकार. मध्यभागी बरोबरचं चिन्ह असेल तर आपण करतो तिरकस गुणाकार. 4 गुणिले BC बरोबर 8 गुणिले 6. उत्तर आपल्याला BC चं काढायचंय. 4 गुणाकारातले जातील भागाकारात. 4 × 4 आणि 4 × 2 8. अंश आणि छेदामध्ये आपण 4 ने भाग देऊ. BC बरोबर 6 × 12 मीटर. आणि म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे की मोठ्या खांबाची सावली BC बरोबर 12 मीटर. खाली आपण उत्तर लिहून घेऊ आणि मोठ्या खांबाची सावली मीटर असेल. प्रश्न क्रमांक 4. आकृतीचं निरीक्षण करायचंय. त्रिकोण ABC मध्ये AP लंब BC, PQ लंब AC आणि एका रेषेमध्ये आहे AQC एक रेषीय, AQC एक रेषीय, BPC एक रेषीय बिंदू आहे. तर त्रिकोण CPA व CQB हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे आहेत आणि काही आपल्याला बाजूंच्या किमती दिलेल्या आहेत आणि आपल्याला काढायचा आहे AC. या आकृतीमध्ये आपल्याला मुख्य दोन त्रिकोण दिसतात. आपण फक्त विचार करणार आहोत या दोन त्रिकोणांचा. त्रिकोण आहे CPA व दुसरा त्रिकोण आहे CQB. या दोन त्रिकोणांमध्ये आपल्याला लंब दिसतात म्हणजे 90 अंशाचा कोन आहे बघा. CPA या त्रिकोणामध्ये P हा 90 अंशाचा कोन आहे. कोन APC हा 90 अंशाचा कोन आहे. त्याचबरोबर दुसरा त्रिकोण आपल्याला दिसतोय CQB हा इथे लंब आहे. हे चिन्ह आपण इकडेही काढू शकतो म्हणजे Q कोन आपल्याला 90 दिसतोय. प्रत्येकी 90 हे दोघही कोन आहे. BQC APC आणि BQC हे प्रत्येकी 90 अंशाचे कोन आहे. त्याला लिहिलं मी प्रत्येकी 90 म्हणून ते दोन कोन एकरूप आहेत. लंब आहेत म्हणजेच 90 अंशाचे कोन आहेत. आणि या दोघही त्रिकोणांचा जर आपण विचार केला तर C हा शिरोबिंदू दोघांमध्ये सामायिक आहे म्हणून आपण सामायिक कोन C घेऊ शकतो. ACP एकरूप कोन या QCB कॉमन अँगल एकरूप कोन सामायिक कोन आपण त्याला म्हणूया. सामायिक कोन एकरूप असतात आणि दोन कोनांच्या जोड्या आपल्याला या ठिकाणी एकरूप दिसतात. दोन कोनांच्या जोड्या एकरूप आहेत म्हणून आपण समरूपतेची कोको कसोटी या ठिकाणी वापरू शकतो. समरूपतेचे चिन्ह आणि समरूपता लिहिताना दुसऱ्या त्रिकोणाचं नाव घेताना कोनांच्या जोड्या एकरूपतेचा विचार करायचा. C कोन C शी एकरूप आहे म्हणून
या त्रिकोणाचं नाव मी या ठिकाणी सी ने सुरुवात करते, सी सी. पी कोण क्यू कोणाशी, पी नंतर मी आता इथे क्यू नाव घेते आणि उर्वरित नाव आहे बी. म्हणून त्रिकोण सी पी ए समरूप त्रिकोण सी क्यू बी आणि कारण लिहिलं आपण कोको समरूपता कसोटी. दोन त्रिकोण आता समरूप झालेले आहेत. आपल्याला काही बाजूंच्या जो इथे किमती दिलेल्या आहेत आणि आपल्याला एसी काढायचं आहे आणि म्हणून या त्रिकोण समरूप असेल तर त्याच्या बाजू प्रमाणात असतात आणि म्हणून मी बाजू प्रमाणात घेते. एपी शेवटचे दोन अक्षर तर इथे आपण घेऊ बीक्यू किंवा क्यूबी बीक्यू. एपी छेदी बीक्यू आणि दुसरं नाव घेऊ आपण एसी एसी छेदी बीसी. शेवटचे अक्षर बी सी इथे आहे एसी. एसी छेदी येणार बीसी. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. आणि आता किमती भरून घेऊ आपण. एपी ची किंमत आहे 7, बीक्यू ची किंमत आहे 8 बरोबर एसी ची किंमत आपल्याला काढायची आहे आणि बीसी ची किंमत आहे 12. मध्यभागी बरोबरचं चिन्ह असेल तर आपण करतो तिरकस गुणाकार. 7 गुणिले 12 बरोबर 8 गुणिले एसी आणि उत्तर आपल्याला काढायचंय एसीचं. गुणाकारातले 8 बाजू बदलताना जातील भागाकारामध्ये आणि म्हणून 7 गुणिले 12 भागिले 8 बरोबर एसी. अंश आणि छेदामध्ये सारख्या संख्येने भागितलं म्हणजे 4 भागितलं. 4 दुने 8 4 त्रिक 12. 7 गुणिले 3 7 त्रिक 21 आणि 21 भागिले 2 आणि उत्तर आलेलं आहे मग 10.5. एसीचं उत्तर आलं मग 10.5. आपल्याला शोधायचं होता एसी. एसीचं उत्तर आलेलं आहे 10.5.